काम अधिकचं केलेलं सांगा, 1 रुपयाचं काम दाखवा मला. काय करणार आहे ते? मी सांगतो, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या, इथल्या सदस्याला, प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला च्या सदस्याला. आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं? 5 वर्षाचा फंड किती? 25 कोटी. त्यातलं 5 कोटी आता वजा झालं, मागचं 1 वर्ष गेलं, राहिला किती? 20 कोटी. आमदार 20 कोटीचं काम करू शकतो. किती? 20 कोटीचं. तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या, प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी रुपये देतो. 21. प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला 21 कोटीचं काम आपण देऊ. ही ताकद आपल्याकडे आहे, हे काम आपण करू शकतो, म्हणून आपण आज सांगतोय. त्यामुळं अरे म्हणते आता फिरतं जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणार. नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक झाली, 102 पैकी 87 जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या. 87 की जे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट सोलापूरनं दिला. आणि सुपडा साफ करायला चाललंय, त्याचं काय होतंय तिथं? जे सुपडा साफ करायला चाललंय ना इकडचे, तिथं त्याचं खातं बी उघडलं नाही. तुतारीचं एकही नाही, काँग्रेस 2, MIM यांच्या मुठ्ठी झाली. आता MIM पेक्षा यांची लायकी खालची आहे. काय अवस्था यांची आहे. आणि हे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करायला चालले. अरे भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ करणारा बाबा अजून जन्माला यायचं आहे. जे छत आहे ना, छत, शंकरराव मोहिते पाटला कारखान्याव, ते पलीकडचे सदाशिवनगरचं काय नाव ते कारखान्याचं, पण त्याचं नाव काय? शंकर सहकारी कारखान्याव जे छत आहे ना, छत दिलंय ते देवेंद्र फडणवीसांनी दिले. ते ज्या दिवशी काढतील का नाही, ऊस टाकल्यावर काय म्हणतात त्याला, रवा येतात, गव्हाण, गव्हाण बंद पडेल. अरे ज्या पक्षानं, ज्या लोकांनी, ज्या माणसांनी आपल्याला मदत केली, अशा माणसावर टीका करता गावागावाचं, अशा पक्षावर टीका करता. तुमचं जीवन त्या पक्षानं उभं केलं, पुन्हा संपलेलं घरानं पुन्हा उभं केलं. अनेक लोकांचे संसार देशोधडीला लावले, अनेकांचे पैसे ठेवी बुडवल्या, कारखान्याचे शेअर्स बुडवले, जे काय जेवढं करता येईल तेवढं पाप केलं. आणि तरी सुद्धा छाती पुढं काढून पुन्हा बोलता आपण. माझं म्हणणं एवढंच आहे, ठीक आहे काढलं तर खूप आहे, ही निवडणूक तुमच्यावर टीका करून आम्हाला जिंकायचीच नाही. आम्हाला आमच्याकडे एवढं सांगण्यासाठी विकास काम आहे, हे केलेलं काम सांगून आणि जे काय करायचं ते सांगून आम्ही निवडणूक करू. पण थोडं मर्यादा ठेवा. अनेकदा वाटतं लोकांना की मी कसा बोलतोय, मी कसा नाचतोय, पण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. हत्ती बाजारात जातो तेव्हा अनेक भुगतात मालक, हत्ती नाही लक्ष देत कधी. पण सोंड मागं फिरवली तर काय अवस्था होती माहिती आहे ना काय? तेव्हा सोंड माघारी येईल याची वाट बघू नका. आपलं चाललंय शांततेनं तिकडं धुराडं पेटवा, नीट राहा. आमचं काही म्हणणं नाही, आम्हाला स्वतःहून कुणाच्या वाटे जायचं नाही. आम्हाला राजकारण करत असताना जनतेच्या हिताचं राजकारण करायचं, लोकांच्या सोबत राहून राजकारण करायचं. काय 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 13 महिन्यात मला 13 रुपये सुद्धा मिळाले नाही. आपली पात्रतेप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट नाही, आपल्या मेंदूत खडखडाट झालेला आहे. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.